तर तुमच्या डायरेक्टली त्यांनी मुद्द्यावरती हात घातलाय कारखान्याच्या संदर्भातला. त्यांनी ज्यावेळेस कुरुलच्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद निवडणूक एंट्री झाली त्यावेळेस त्यांनी कारखाना येणाऱ्या 2 महिन्यात बंद पाडतो अशी वल्गना त्यांनी करत आहे. सातत्याने कारखान्यावरतीच विषय निघत आहेत. उमेश पाटलाची वैचारिक पातळी ही घसरलेली आहे साहेब. आणि क्रियाशून्य माणूस आहे. ज्या जकरायाचं मंदिर आम्ही उभा केलं त्यासाठी 15 वर्ष रक्ताचं पाणी केलं, मी केलं, आमच्या कुटुंबाने केलं, आपल्या सगळ्या ह्या सभासदांनी केलं, कुरुल गटातल्या सर्व शेतकऱ्यांनी केलं साहेब. 200 लोकांनी त्यांची घरं मॉर्गेज दिली, शेती मॉर्गेज दिली. ते करून आम्ही हे सगळं हे मंदिर उभा केलं. आज या ठिकाणी आम्ही पोहोचलो, ज्याचं केंद्र शासन, गडकरी साहेब, मोदी साहेब दखल घेतात त्याची. तुम्हाला माहित नाही, त्या सीबीजीच्या प्रोजेक्टच्या वेळी केंद्र शासना सीबीजीचा प्रोजेक्ट आमचा चालू असताना मोदी साहेबांच्याकडनं आमचा फॉलोअप होता साहेब. या गोष्टी फार उघड बोलत नाही. फॉलोअप होता की हा प्रोजेक्ट पूर्ण किती दिवसात होतोय, का होतो. तर इतकं चांगलं काम करत असताना हा माणूस म्हणतोय की हा कारखाना बंद करतो, गोरगरीब शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतायचं काम करायला लागलाय साहेब. मी बोलायची गरज नाही, इथला सगळा गरीब शेतकरी त्यावर वैतागलाय. आम्हाला त्याच्या माध्यमातून देखील समोर आलं की तुम्ही भेटलात बऱ्याचशा शेतकऱ्यांना, बऱ्याचशा इथल्या गोरगरीब माता भगिनींना तुम्ही भेटलेला आहात. त्यांची प्रतिक्रिया तीव्र आहेत साहेब. आणि ह्याचं काही होणार नाही, ह्याचं 100% डिपॉझिट जप्त होणार आहे. आणि किती जरी प्रयत्न केला तरी नुसतं हायवेनं फिरून साहेब विचार जर केला तर कारखाना बंद होईल, जरी आज बंद झाला किंवा होईल तरी लोक काय म्हणजे कशा पद्धतीने लोक ऍग्री होतील. नाही, हे खूप मोठं भयानक परिस्थिती निर्माण होईल असं झालं तर. कारण याच्यावरती आज मला सांगा, हे 2000 कर्मचारी जगत आहेत किंवा शेतकरी आज 10,000 शेतकरी जगतोय. आज इतके मोठे माझ्याकडं व्हेंडर्स आहेत, त्यांचं काय होणार, सगळ्यांचं काय होणार. आणि हा मूर्ख माणूस आहे. हे जे कारखान्याच्या माध्यमातून जे अर्थचक्र तयार झालेलं आहे आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये, हे संपूर्ण अर्थचक्र बंद होईल. परंतु तो म्हणाला मूर्ख माणूस म्हणून कारखाना बंद होणार नाही, कारण ते तितकं सोपं नाही आहे. आणि त्याला जर तसं वाटत असेल तर तो कुठल्या तरी भ्रमात जगतोय.